नमस्कार, प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज मी तुमच्यासोबत फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मी माझ्याकडे असलेल्या सगळी फळं घेतलेली आहेत. डाळिंब, केळी, टरबूज, कलिंगड, पपई, पेर, द्राक्ष, ॲपल, त्याचबरोबर चिकू, स्ट्रॉबेरी सगळी फळं घेतलेली आहेत. जी आपल्या घरात अवेलेबल असतील ती सगळी फळं घ्यायची आहेत. इथे एका वाटीमध्ये 2 मोठे चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. याच्यामध्ये मी तापवून थंड केलेलं दूध घालून छान अशी दाटसर पेस्ट तयार करून घेते आहे. इथे कस्टर्ड पावडर आपल्याला आता ही कस्टर्ड पावडर मी अर्धा लिटर दूध वापरणार आहे फ्रूट कस्टर्डमध्ये. त्याच्यासाठी मी 2 चमचे मोठे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्याची अशी छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता अर्धा लिटर दूध गॅसवर पातेल्यात गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे दूध गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये हळूहळू कस्टर्ड पावडरचं जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं, जी पेस्ट करून घेतली होती ती एकत्र करून घ्यायची आहे दुधामध्ये आणि सतत चमच्याने हे हलवत राहायचं आहे दूध. गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे. सतत असं एकत्र करत राहायचं आहे जेणेकरून आपल्या कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या दुधामध्ये होणार नाही. इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. साखर व्यवस्थित एकजीव होईपर्यंत अशा प्रकारे हे मिक्स करत राहायचं आहे दुधामध्ये. साखर मिक्स होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. अगदी 3 ते 4 मिनटांमध्ये साखर व्यवस्थित मिक्स होते. साखरेचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता. इथे मी छान साखर मिक्स करून घेतलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. आता मी हे थंड होण्यासाठी ठेवणार आहे कस्टर्डचं मिश्रण. आता मी हे रूम टेम्परेचरला करून घेतलेलं आहे. याच्यानंतर फ्रीजमध्ये मी 2 तास थंड होण्यासाठी पूर्ण थंड होण्यासाठी ठेवणार आहे. आता आपल्याला 2 तासांनंतर हे छान थंड झालेलं असं मिश्रण मिळेल. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. सगळे फ्रूट्स व्यवस्थित छान स्वच्छ धुवून मी इथे चॉप करून घेतलेले आहेत. अगदी बारीक असे कापून घेतलेले आहेत. तुम्हाला आता फ्रूट्समध्ये तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ती फळं तुम्ही इथे ॲड करू शकता. याच्यामध्ये पाकवलेली चेरी तुम्ही ॲड करू शकता. त्याचबरोबर आंबा ॲड करू शकता. मी इथे आंबा घेतलेला नाही आहे. आंब्याच्या आपल्या रेसिपीज अजून येणार आहेत. आपल्या चॅनलवर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशा नवीन आणि अगदी सोप्या रेसिपीज, सहज सोप्या रेसिपीज कशा तयार करायच्या हे आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आता इथे मी टूटी फ्रूटी ॲड करते आहे. इथे आपण जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते फ्रूट्समध्ये ॲड करून घेतलेलं आहे. इथे माझी दोन्ही मुलं, माझा मुलगा आणि मुलगी इथे मला टूटी फ्रूटी कस्टर्डमध्ये घालायला मदत करतात. इथे आपलं फ्रूट कस्टर्ड ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. छान असं हे एकत्र करून घेते आणि फ्रीजला मी हे पुन्हा एकदा थंड करण्यासाठी ठेवणार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. थंड झाल्यानंतर मी आता सर्विंग बॉलमध्ये काढून घेते आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे फ्रूट कस्टर्ड. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थँक्यू.